सोमनाथ ठरलाय या सामन्याचा सामनावीर. दिशा 11 शिवशक्ती जय जलेश्वर वाडेकर संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. काय बॅटिंग केली होती पहिल्या सामन्यामध्ये. 106 धाब्यांची पार्टनरशिप. सिद्धू पाटील यांनी आपण पहिला अर्धशतक झळकावलं. सिनियर खेळाडू आहेत वाडेकर संघाचे. आणि मिस्टर 360 वंडर बॉय ऑफ वाडेकर अतुल भोईरने देखील अर्धशतक झळकावलं होता. बिग फाईट सामना त्यांच्या अगेन्स्ट तितकाच ताकदवर संघ मैदानावरती उतरेल. संघ स्टेशन दिवा. चला लगेच फिल्डिंग लावून घ्यायची. दिवा संघ आणि सलामीची जोडी देखील लगेच पोहोचेल मैदानाच्या आतमध्ये. मॅचला होईल सुरुवात. 4 षटकांचा सामना असेल याची देखील आपण नोंद घ्यायची. आणि सामना जेव्हा सुरू होईल येथील मायक्रोफोनवरती श्रवण धुमाले यांना इन्व्हाइट करूया आपण मायक्रोफोनवरती. श्रवण आपण यायचं लगेच. चला सामन्याला सुरुवात होतीये. नक्कीच सलामी जोडी मैदानावरती पोहोचली आहे. मागच्या सामन्यामध्ये ज्या सलामी जोडीनं इम्प्रेस केलं होतं ती जोडी अतुल भोईर आणि सिद्धू पाटील. स्ट्रायकर वरती फलंदाज अतुल, नॉनस्ट्रायकरला फलंदाज सिद्धू पाटील आणि गोलंदाजी मार्ग वरती गौरव सज्ज होत आहेत. दोन्ही टीमला मॅच साठी शुभेच्छा. गेम ऑन. पहिला बॉल. लेट्स प्ले. या वाद्य पहिला चेंडू आठवण करून दिले तिलकरत्ने दिलशानची. दिल स्कूप पाठवलाय बॉलला. थर्ड मॅन फाईन लेग सीमारेखा बाहेर चौकार. यस थर्ड मॅन कडे हा चेंडू ट्रॅव्हल झाला आणि चौकार येतोय पहिल्या चेंडूवरती. फलंदाज अतुलच्या बॅटमधनं धावसंख्या 4 धावा धावफलकावरती. श्री गणेशा करतोय. दिशा 11 शिवशक्ती जय जलेश्वर वाडेकर संघ आपण पाहतायत. इन्फॉर्म संघ त्यांच्या अगेन्स्ट तेवढं ताकदीचा संघ दिवा स्टेशन फाईट करतो. गौरव तयार पुन्हा एकदा. पुढचा बॉल षटकातील. ग्लान्स करतायत. मागे खेळण्याचा प्रयत्न केला परंतु खेळाडू उपस्थित आणि मिळेल सिंगल. एकदा विती मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 5 धावा धावफलकावरती. स्ट्राईक रोटेट होती. स्ट्राईकला फलंदाज सिद्धू पाटील येत आहेत. सिनियर खेळाडू आहेत वाडेकर संघाचे. पॉवर पेचं एकच षटक असेल कारण की 4 षटकांचा हा सामना आहे आणि या पॉवर पेच्या षटकामध्ये चांगली धावसंख्या बनवावी लागेल दिवा संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा. गौरव राईट आर्म ओव्हर द विकेट. डान्सिंग डाऊन द विकेट. फटका चांगला आहे.
फुटवर्कचा योग्य तो वापर आणि बॉलला पाठवलाय लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर. षटकार दमदार सुरुवात केली आहे इनिंगची या मॅच मध्ये पुन्हा एकदा सिद्धू पाटील यांनी. प्रचंड अनुभव आहे सिद्धू पाटील यांच्याकडे. नक्कीच तो अनुभव सिद्ध करत असताना या फटक्यावरती फुटवर्कचा वापर केला, पद्धत अलीचा वापर आणि षटकार आलाय. खातं खुलं झालं. सिद्धू पाटील यांचा धावसंख्या 6 ने पुढे सरकेल. टोटल स्कोर पोहोचतोय 11 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज गौरव थोडासा महागडा ठरतोय सुरुवातीलाच या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. ओ पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट आणि पुन्हा एकदा पाठवलाय बॉलला मिडी विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. क्या बात आहे. फुटवर्कचा कशा प्रकारे वापर करावा याचा उत्तम उदाहरण दाखवून देत असताना या मॅच मध्ये सिद्धू पाटील. 2 उत्तुंग षटकार येतात. धावसंख्या पुन्हा एकदा 6 ने पुढे सरकेल. 17 या आकड्यावरती संघ पोहोचतोय. 17 धावा धावफलकावरती. षटकातील 4 चेंडू झालेत. चर्चा सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये गौरव सोबत, कारण की सिद्धू पाटील यांना कसं थांबवायचं, कशा प्रकारे हा चेंडू येणारा रिलीज करायचा हे देखील स्वीट अँड शॉर्ट मीटिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो गौरव. पुढचा बॉल आहे षटकातील. ओ क्या बात आहे. बॅकफुट वरती गेला आणि पंच केला बॉलला. स्क्वेअर कट. चेंडू स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर. अजून एक चांगला फटका. चौकार. मागच्या इनिंग मध्ये ज्या प्रकारे फिनिश केलं होतं त्याच प्रकारची स्टार्ट आता या मॅच मध्ये देखील केली आहे. याच दरम्यान घोरपे गावचे वंडर बॉय आमचे मित्र जय खांडेश्वर घोरपे संघाचे नक्कीच एक चांगले खेळाडू देवा सिसवे यांचं देखील आगमन होते आणि त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. धावसंख्या आपण पाहतो 21. 21 धावा धावफलकावरती. यावेळेस पाहावं लागेल जाऊ दिला चेंडूला आणि यस वाईड बॉल असेल. भरपूर वेगवान हा चेंडू होता परंतु लाईन चुकीची पाहायला मिळते. आउटसाइड लेग स्टंप आणि धावसंख्या अतिरिक्त धाबेने पुढे सरकतीये. 22 या आकड्यावरती संघ पोहोचलाय. शेवटचा बॉल शिल्लक असेल या षटकातील. अतिशय महागड षटक गौरवच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. स्ट्राईक केला फलंदाज सिद्धू. पुन्हा एकदा सिद्धू पाटील. यस फक्त दिशा दिली आहे. क्या बात आहे. पुढे आले. फुटवर्कचा पुन्हा एकदा वापर केला आणि फुल टॉस बनवला बॉलला आणि पाठवलाय एक्स्ट्रा कव्हर सीमारेखा बाहेर. चौकार. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली आहे दिशा 11 शिवशक्ती जय जलेश्वर वाडेकर संघाची 26 धावा धावफलकावरती. पुनश्च एकदा करूयात तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. जाऊयात मैदानाच्या दिशेने जिथे गोलंदाजी ट्रॅकवरती बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार विवेक. ओव्हर नंबर 2 मध्ये अतुल भोईरच्या अगेन्स्ट. पहिला बॉल दिल स्कूप मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. तंत्रशुद्ध फटका, नेत्रदीपक फटका, टायमिंग प्रॉपर आपल्याला पाहायला मिळाला आणि जबरदस्त फटका धामा मिळाला. 4 पहिल्या बॉल वरती केला भव्य स्वागत आणि पहिला टोकला अतुल भोईर चौकार.
अतुल भोईर तयार स्ट्रायकिंग येईल. नेक्स्ट बॉल. ओ या वेळेला जबरदस्त लापशॉट आपल्याला पाहायला मिळाला. म्हटलं जातं ना शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, आणि जिथे शक्तीचा वापर न करता युक्तीचा वापर केला गेलाय. बॉलला पाठवून दिलं थेट फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. सलग 2 बॉलवरती 2 बाउंड्री आपल्याला पाहायला मिळाल्या. 34. ऑन द स्कोर कार्ड. 34 धावा. सलगच्या 2 बॉलवरती 2 बाउंड्री ठोकल्यात. स्विच हिट. स्विच नाही तर स्वीट हिट. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अवंशी गप्पा गोष्टी साधत आकाशाला बुक्की मारत बॉल निघून चाललाय गली सीमा पार. धावा मिळतील 6. पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार आणि आताच्या या बॉलवरती आलाय दमदार षटकार. अतुल भोईरनं मागच्या मॅच मध्ये या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक झळकावलं आणि अतुल भोईरनं या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये आणखी एक कारनामा देखील रचला. मागच्या मॅच मध्ये त्यांना 6 बॉलवरती 6 चौकार ठोकण्याचा अजून एक विक्रम स्वतःच्या नावावरती केलाय. फॉलिंग स्वीप. व्हाट अ शॉट. व्हाट अ ब्युटिफुल शॉट. काय जबरदस्त फटका खेळलाय. इनक्रेडिबल शॉट बाय रन मशीन ऑफ टीम वाडेकर मिस्टर अतुल भोईर. काय फटका खेळलाय. जबरदस्त फटका मैदानाच्या आतमध्ये. मागच्या मॅच मध्ये 9 बॉल मध्ये 9 चौकार त्यांना ठोकले होते आणि या मॅच मध्ये देखील तशीच बॅटिंग सध्याच्या घडीला करतोय. षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती या मॅच मध्ये षटकार हॅट्रिक कंप्लीट होईल का पाहावं लागेल. अतुल भोईर पुन्हा एकदा तयार. स्विच हिट. रिव्हर्स अटेम्प्ट. आता पुन्हा एकदा बॉलला पाठवलंय गली बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. अगदी अतुल भोईरचा जर विचार करायला गेला तर मैदानाच्या चौफेर बाजू फटकेबाजी करण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे आणि आता तसे फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळतात. स्विच हिट आहे याच्याकडे. फॉलिंग स्वीप आहे. लॅप शॉट आहे. स्लॉक स्वीप आहे. दिल स्कूप आहे. प्रत्येक फटका याच्याकडे आहे. त्याचं नाव आहे मिस्टर अतुल भोईर. अतुल पुन्हा एकदा तयार. स्विच हिट केला. यावेळेला देखील आता झेलची शक्यता फलंदाजाला परतावं लागतंय. विकेटचं पतन टिपला गेलाय. सेकंड स्लिप मध्ये जाईल आणि संपला बॅटर अतुल भोईरचा खेळ. चौकारांचा बादशाह आता मैदानाच्या बाहेर. संघ जाऊन पोहोचलाय मैदानाच्या आतमध्ये. टीमचं अर्धशतक कंप्लीट. तब्बल 50 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 50 ऑन द स्कोर कार्ड. बॅटर न्यू कॅन्डिडेट प्रणित पाटीलला आपण पाहताय ज्याला नुकतेच 6 गावच्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं मालिकावेरची 2 व्हीलर मोटारसायकल बाईक ज्याला मिळाली तो नॉन स्ट्राइक एंडला प्रणित पाटील मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला मास्टर माइंड ऑफ टीम वाडेकर अर्थातच मिस्टर सिद्धू पाटील ऑन अ स्ट्राइक. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 3 मध्ये बॉल तयार.
प्रीतेशचा पहिला बॉल ऑन साइडला खेचला फिल्डर बनला प्रेक्षक फिल्डर पाहतोय त्याच्या आवाक्याच्या बाहेर वन बाउन्स ओव्हर द लाईन 4 रन्स. सिद्धू पाटीलचा जर विचार करायला गेला ना तर सातत्यानं भरपूर चांगले बॅटिंग तो जय जलेश्वर वाडेकर टीम साठी करत असतो. पण आज दिशा 11 शिवशक्ती वाडेकर या नावानं आज संघ आज मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. पुढे आला आणि पुढेच मारलाय फिल्डर काव कॉर्नरला त्याच्या आवाक्याच्या बाहेर सलगचा येणारा दुसरा बॅक टू बॅक चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतात बॅट्समन सिद्धू पाटीलच्या बॅट मधून. काय जबरदस्त बॅटिंग सध्याच्या घडीला सिद्धू पाटीलची आपल्याला पाहायला मिळते. पुढे आलाय आणि आता पुढेच ठोकलाय चेंडू सीमा पार. अवैशी गप्पा गोष्टी साधत अवैशी वार्तालाप करत चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. टाटा बाय बाय सिक्सर. सिद्धू तयार या वेळेला बॅटची आतली कडा बॅकवर्ड डिझन मध्ये बॉल चालला शॉट फाईन लेगला डायरेक्ट हिटची संधी. यस बॅटर ओ यू टी फलंदाज प्रणित पाटील इज बॅक टू द पॅव्हेलियन. यस सुखदेवजी मडवी पुरस्कृत दिशा 11 शिवशक्ती वाडेकर हा संघ मैदानाच्या आतमध्ये. कपिल पाटील फ्लोर लेनचा बॉल ऑनसाइडला टर्न केलाय. एक कंप्लीट झाली दुसरीचा प्रयत्न होईल का नकार दिलाय एकच धाव. आणि आदेश दादा भगत पुरस्कृत दिवा स्टेशन हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. सिद्धू पाटील स्ट्रायकिंग एडला दिशा पाहावी लागेल. यस दिशा थोडीशी खराब लेगस्टिकच्या भरपूर बाहेरचा बॉल अंपायर सिग्नल यासाठी व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात टीमच्या टोटल मध्ये एक धाव जरूर ऍड होतीये आणि एका धावेच्या सहाय्याने संघ जाऊन पोहोचलाय तो तब्बल 66 धावा. यावेळेला देखील फटका जबरदस्त बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू सीमा पार. इट्स अ हाय अँड हँडसम बिगेस्ट अँड ब्लास्टेड क्रॅकिंग सिक्सर. $72 ऑन बोर्ड 72 धावा स्कोर कार्ड वरती एंड ऑफ द थर्ड ओव्हर 72 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या घेण्यात. बहात्तर धावा टीमची टोटल जाऊन पोहोचल्या 72 ऑन बोर्ड.
स्विच हिट, स्विच नाही तर हा स्वीट हिट आहे. बॉल चालला थर्ड मॅन, बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॉल सीमा पार. कपिल पाटीलचा वार, 6 धावा षटकार. 9 बॉल सिद्धू पाटीलला फेस केल्यात. 40 धावा सिद्धू पाटीलनं बनवल्यात. जबरदस्त बॅटिंग सिद्धूची आतापर्यंत आपण पाहिली आहे. 40 धावा वैयक्तिक वरती खेळत असताना सिद्धू पाटील पहिल्या बॉल वरती केला भाऊ स्वागत. नेक्स्ट बॉल. या वेळेला सन्मान दिलाय सिद्धू पाटीलला. स्ट्राइक वरती आणलं जाते. एक धाव मिळेल आणि एका धाव्याच्या साहाय्यानं संघ जाऊन पोहोचलाय तो तब्बल 79 अंकावरती. 79 ऑन बोर्ड. 10 धाव्यांपासून अजूनही दूर मिस्टर सिद्धू पाटील. ऑन साइडला आपण पुल करायचा प्रयत्न, झेलची शक्यता होईल का पाहावं लागेल. फटका फसला, फिल्डर पोहोचेल. एक कंप्लीट दुसरीचा कॉल केला जातोय आणि 2 धावा इथे झाल्या सहजरित्या कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग अल्सो. चांगला आय कॉन्टॅक्ट या दोन बॅटरच्या दरम्यान. वैयक्तिक 42 अंकावरती खेळत असताना सिद्धू पाटील 81 धावा टीमच्या बनल्यात. आता शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत आणि वैयक्तिक अर्धशतकासाठी अजूनही 9 धाव्यांपासून दूर आहे मैदानाच्या आतमध्ये मास्टर माइंड ऑफ वाडेकर. ओ या वेळेला गुड लेंथ, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. स्विंग अँड अ मिस, डॉट बॉल. ऑन साइडला आपण पूल, पूल आता ठरलाय सक्सेसफुल, पूल आता ठरलाय वंडरफुल, ब्युटिफुल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाडेकर टीमचा ब्रँड दाखवणारा हा आलाय ब्रँडेड सिक्सर. दोनची गरज. 48 अंकावरती खेळत होता सिद्धू पाटील. फक्त आणि फक्त 2 धाव्यांपासून दूर राहिलं आपल्या वैयक्तिक अर्धशतकासाठी. काय जबरदस्त बॅटिंग केली. अनस्टॉपेबल बॅटिंग बाय मास्टर माइंड ऑफ टीम वाडेकर मिस्टर सिद्धू पाटील. काय बॅटिंग केली आहे, इनक्रेडिबल बॅटिंग. संघ जाऊन पोहोचलाय सत्र क्रमांक 1 च्या अखेरीस. दिशा 11 शिवशक्ती वाडेकर हा संघ तब्बल जाऊन पोहोचला 87 अंकावरती आणि 88 धाव्यांचं भलं मोठं लक्ष उभं केलंय. ते म्हणजे स्टेशन दिवा या टीमच्या अगेन्स्ट.
यस याच दरम्यान आत्मारामजी संतोषजी थोरवे साहेब यांचा इथे शुभागमन झाला, त्यांचा देखील करूयात सहर्ष हार्दिक स्वागत. मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. ओव्हर नंबर 1 मध्ये वाडेकर टीमच्या माध्यमातून प्रणित पाटीलला आपण पाहतोय. काय जबरदस्त बॅटिंग केले सिद्धू पाटीलनं, अतुल भुईरनं, आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती प्रणित पाटीलला आपण पाहतोय. ओहो, या वेळेला स्क्वेअर ड्राईव्ह केला, फटका जबरदस्त इनफिल्डच्या वरून उडवला, भाग मिल्का भाग. फिल्डर आणि चेंडू मध्ये लागलेली शर्यत, अखेर बॉलनं ही शर्यत जिंकली. आणि बॉलनं गाठली थेट गली बाउंड्री लाईन, चेंडू सीमा पार, 4 धावा, चौकार. चौकार आला मैदानाच्या आतमध्ये सुमितच्या बॅटमधून. सुमितला आपण पाहतो स्ट्रायकिंग इनला. या वेळेला समोरच्या दिशेने इनफिल्डच्या वरून उडवला, हा देखील फटका भरपूर चांगला आहे. फिल्डर धावतोय, पळतोय, चेंडूच्या पाठ मोरा. दोन धावा या बॉलवरती मिळत आहेत आणि 2 धावेच्या सहाय्याने संघ मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचलाय. तो तब्बल 6 अंकावरती 6 ऑन द स्कोर कार्ड. धीम्या गतीचा ऑन साइडला फेकून दिला, थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा पहिला वार, पहिला दमदार षटकार बॅटर सुमितच्या बॅटमधून. सुमितला आपण पाहतोय सध्याच्या घडीला भरपूर चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये प्रणित पाटीलच्या विरोधात सुमित करतोय. हो, यावेळेला देखील ऑन ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. मिड ऑफ मध्ये फिल्डर होता, थोडासा फंबल झाला, डीप मधून बॅकअप आलाय. 2 धावा या बॉलवरती होतील. कंप्लीट ॲक्युरेट थ्रोपैकी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. कलेक्शन देखील तितकंच चांगलं. 14 ऑन बोर्ड, 14 धावा स्कोर कार्ड वरती सजला गेल्यात. ओव्हर नंबर 1 चा खेळ सध्याच्या घडीला आणि पहिल्या षटकाचा हा अंतिम बॉल. अंतिम बॉल इनफिल्डच्या वरून जबरदस्त फटका, एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर जनरेट करत हा ठोकलाय. एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट, चौकार.
स्ट्रायकिंग एंडला बॅटर सुमित, क्या बात आहे, आडवा पाटणं केला सुमित, कडवा प्रहार आणि बॉलला फेकून दिला थेट मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. पॉवर पॅक बॅटरच्या बॅटमधून हे पॉवरफुल फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. नाव त्याचा सुमित, काय जबरदस्त बॅटिंग सध्याच्या घडीला सुमितच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. टीमची टोटल जाऊन पोहोचले 25 या अंकावरती. ऑन बोर्ड. हो, या वेळेला चांगला बॉल, टप्पा पडला, थोडीशी हरकत केली या बॉलनं आणि थेट जाऊन विसवला या विकेट किपर सिद्धूच्या हातामध्ये. आताचा बॉल जरूर डॉट आला. षटकाराचा प्रत्युत्तर कपिल पाटीलनं डॉटनं दिलाय. फुल ऑर्लेनचा बॉल, फुल टॉस आणि केलाय फुल टोल वसूल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चढवलाय कपिल पाटील वरती हल्ला आणि आता बोलतोय बॅटर सुमितचा बल्ला. 6 धावा, षटकार. चांगली बॅटिंग, ओव्हर पिच, ऑन साइडला खेचलाय आणि ठेचलाय. बॉल सीमा पार, फ्लायटेड आणि मॅक्सिव सिक्सर. फलक जाऊन पोहोचला मैदानाच्या आतमध्ये. तब्बल 37 या अंकावरती. लक्षाचा जर विचार करायला गेला तर लक्ष 88 धाव्यांचं, 37 लागल्यात म्हणजे आता अजूनही बॉल शिल्लक आहेत 12 आणि त्यामध्ये धावा करायच्या आहेत तब्बल 51. 51 runs to win after more from last 12 balls. फिरकीचं माहेरघर आणि त्या संघाचं नाव म्हणजे वाडेगर आणि वाडेगर संघाचं नेतृत्व 77 जो करत असतो आणि ज्याच्या नावानं हा संघ ओळखला जातो तो अतुल भोईर मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती. या टीमचा ट्रम्प काठ म्हणून अतुलकडे नक्कीच नेहमी पाहिलं जातं आणि तोच अतुल भोईर आता बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर नंबर 3 मध्ये अतुल तयार. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन दीपराष्ट्राच्या साथीनं नॉन स्ट्राईक एंडला ज्याला सध्याच्या घडीला भरपूर चांगली बॅटिंग केली आहे सो सुमित मैदानाच्या आतमध्ये. तिसरा षटक अतुल भोईर निघाला बॅट्समन दीपराजच्या विरोधात. पहिला बॉल यावेळेला जबरदस्त ड्राइव्ह केला मैदानाच्या आतमध्ये. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर अॅक्युरेट ट्रॉफी की मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं आणि कलेक्शन देखील तितकं चांगला पहिल्या बॉलवरती मिळाले. ते पहिले सिंगल दीपराजच्या खात्यामध्ये. 38 ऑन बोर्ड, 38 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 88चं लक्ष म्हणजे 50 अजूनही करायच्या तक्रामध्ये. अकरा बॉल 50 ची गरज या मॅच मध्ये. हो, धीम्या गतीचा बॉल, बाटची हलकीशी एज होती. विकेट किपर थोडासा मागे राहिला. डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता आता शेवटचे 10 बॉल धावा करायच्या तर तब्बल 50 या मॅच मध्ये विजयासाठी टीम स्टेशन दिवा या टीमला. पुन्हा एकदा ते चित्र. या वेळेला आतमध्ये वळतोय, बाहेर वळवतोय, पुढे टप्पा ठेवतोय, मागे टप्पा ठेवतोय, खोलवर टप्प्याचा बॉल, ओव्हर पिच, हाफ ट्रॅकर, लेग कटर, ऑफ कटर, इन स्विंग, आउट स्विंग, हे सर्व काही वाडेकर टीम कडे. या वेळेला देखील ब्लॉकचा बॉल मैदानाच्या आतमध्ये चॉक केलाय. एक्स्ट्रा कव्हर मधून फिल्डर आला आहे प्रचंड वेगानं.
सिंगल मिळेल. सिंगलच्या साह्याने संघ जाऊन पोहोचलाय मैदानाच्या आतमध्ये तब्बल 39 अंकावरती. 39 ऑन दी स्कोर कार्ड. ओ यावेळेला स्पर्कट केलाय. भरपूर चांगला फटका. नेत्रदीपक फटका. फिल्डर धावतोय पळतोय. चेंडू च्या पाठमोरा सिद्धू पाटील बॉलला स्टॉप केलं. अखेर बाउंड्री लाईन लगत धावा मिळतील या बॉलवरती. फक्त आणि फक्त एक धाव्याच्या साह्यानं आता काही होणार नाही. 40 धावा 48 अजूनही बनवायच्यात या मॅच मध्ये. शेवटच्या 7 बॉल मध्ये 48 रन्स टू विन आफ्टर मोर फ्रॉम लास्ट 7 बॉल्स. समोरच्या दिशेनं फेकून दिलाय. ओव्हर द बॉलर हेड स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सुमेशच्या बॅटमधून आला हा क्रॅकिंग सिक्सर. बघता बघता 3 षटकांचा खेळ ते कंप्लीट झाला आणि 3 षटकांच्या अखेरीस फलकावरती धावा लागल्या गेल्या तर तब्बल 46. आता शेवटचे 6 बॉल धावा करायचे 42. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला नागाव संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला कोलिवली संघ. तर चला नागाव टीमचे कॅप्टन आणि कोलिवली टीमचे कॅप्टन या आपण करूयात. आपण टॉस सिद्धू पाटील मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल फ्लोर लेनचा बॉल ओव्हर द बॉलर हेड. समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय. व्ही मध्ये हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. चला कोळिवली टीमचे कॅप्टन आणि नागाव टीमचे कॅप्टन या आपण. मायरा 11 गावदेवी 12-13 नागाव. दिव्यागतीचा बॉल ऑन साइडला टर्न करायचा प्रयत्न खेचला होता मिड विकेट रिझर्व मध्ये. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 टप्पा घेत 4 धावा मिळाला. सत्तेचाळीस अंकावरती वैयक्तिक खेळतो सुमित. आता फटका मिस टायमिंग आहे पण बॉल चाललाय नो मॅच लँड मध्ये. डोक्याची घंटा आणि फलंदाज होतोय फेल. 48 धावा बनवल्यात. मॅच जरी हरली पण जर बॅटिंग आवडली असेल सुमितची तर जोरदार टाळ्या वाजवायला देखील हरकत नाही. 48 धावा वैयक्तिक सुमितनं बनवल्यात. जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन आपल्याला सुमितच्या बॅटमधून पाहायला मिळालं. चला नागाव टीमचे कॅप्टन आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेचच या टॉस साठी. त्याच दरम्यान बॉल हवे मध्ये फटका मिस टायमिंग आणि अखेर फायनली कॅच झाल्या कंप्लीट. सामना जिंकला. मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना 88 धावा रोखल्यात. दिशा 11 शिवशक्ती वाडेकर या टीमनं
या मॅच मध्ये एक दमदार विजय संपादित करत असताना वाडेकर टीमला आपण पाहिलं. सर्वप्रथम आपण देऊयात मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला कोळिवली टीमचे सोमनाथ, कोळिवली संघाचे मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे हिरो सोमनाथ या आपण. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोलिवली टीमची रण मशीन सोमनाथ ठरला मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि देऊयात या मॅचचा हिरो, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट ज्याला तब्बल 48 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघाला दिलं आणि ज्यानं तब्बल 48 धाव्यांची मॅरेथॉन इनिंग साकारली. वन अँड ओनली मास्टर माइंड ऑफ टीम वाडेकर मिस्टर सिद्धू पाटील ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सिद्धू पाटील यांना पण देऊयात मॅन ऑफ द मॅच. संतोष दादा तुर्वे या आपण आपल्या शुभ हस्ते पण देऊयात मॅन ऑफ द मॅच सिद्धू पाटीलला. एकदा सिद्धू पाटीलची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्यावाला हरकत नाहीये. तब्बल 48 धावांची मॅरेथॉन इनिंग त्याला साकारली आणि वाडेकर टीमला एक जबरदस्त विजय मैदानाच्या आतमध्ये संपादित करून दिला. नाव त्याचं सिद्धू पाटील. चला कोलिवली टीमचे कॅप्टन देखील जोडले गेलेत आणि नागाव टीमचे कॅप्टन देखील जोडले गेलेत. सोमनाथ